चला आज आपण प्रॉब्लेम नंबर फर्स्ट बघूया. काल कोणता प्रॉब्लेम दिलाय बघा. हा आधी दिलाय ना. फ्रॉम द फॉलोइंग फिगर प्रिपेअर अन एस्टिमेट ऑफ द वर्किंग कॅपिटल. दोन पाठवले होते ना. देन प्रोडक्शन दिलेलं आहे 30,000 युनिट, म्हणजे वर्षभरामध्ये तुम्ही 30,000 युनिटचं प्रोडक्शन घ्या. सेलिंग प्राइस पर युनिट दिलेली आहे ₹10. रॉ मटेरियलचा रेट आहे 6 पर युनिट. डायरेक्ट वेजेसचा रेट आहे ₹1 पर युनिट. ओव्हरहेडचा रेट आहे 2 पर युनिट. मटेरियल इन हँड 2 मंथ रिक्वायर्ड, म्हणजे रॉ मटेरियल तुमची जी ही प्रोसेस चालू असणार आहे त्याच्यासाठी तुमच्या हातामध्ये मिनिमम 2 महिने मटेरियल तुम्ही यूज कराल इतकं तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याला आपण म्हणतो मटेरियल इन हँड. ओके, त्याचा पिरियड दिलेला आहे 2 मंथ. देन प्रोडक्शन टाइम दिलेला आहे 1 मंथ, म्हणजेच वर्किंग प्रोसेसचा पिरियड आहे 1 मंथ. प्रोडक्शन टाइम वर्किंग प्रोसेस साठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे? 1 महिन्याचा कालावधी लागेल. फिनिश्ड गुड्स इन स्टोअर, तुमच्याकडे जो स्टॉक तुम्ही स्टोअर करून ठेवलेला आहे फिनिश्ड गुड्स, तो मिनिमम 3 महिने तुम्ही यूज करू शका इतका स्टॉक तुमच्या गोडाऊन मध्ये आहे. तो फिनिश्ड गुड्स आहे 3 मंथ. क्रेडिट फॉर मटेरियल. ओके, क्रेडिट फॉर मटेरियल जसं आपल्याला माहिती आहे की आपण सगळेच ट्रान्झॅक्शन हे कॅश बेसिस वरती करतो का? नाही. सम ट्रान्झॅक्शन बेसिस ऑन कॅश अँड सम ट्रान्झॅक्शन बेसिस ऑन क्रेडिट. सो एक लक्षात ठेवा, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट मध्ये फक्त क्रेडिट ट्रान्झॅक्शनच इन्क्लूड. लक्षात आलं? कोणतंही कॅश ट्रान्झॅक्शन इन्क्लूड होणार नाही एक्सेप्शनल कॅशचा बॅलन्स. फक्त जो कॅश बॅलन्स दिला असेल तोच फक्त आपण इथे मेन्शन करणार आहोत. अदरवाइज सगळे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आपण इथे मेन्शन करू. लक्षात आला पॉइंट मी काय सांगितलं आता? ओनली क्रेडिट ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. क्लिअर? नाही. आता हे क्रेडिट टू मटेरियल म्हणजे काय? क्रेडिट फॉर मटेरियल म्हणजे जे रॉ मटेरियल आपण सप्लायर कडून परचेस केलेलं आहे. आपण काय करतोय? रॉ मटेरियल आहे जे सप्लायर कडून परचेस केलेलं आहे. ते कशा बेसिस वरती केलं? क्रेडिट बेसिस वरती, म्हणजे उधारीवरती आपण रॉ मटेरियल घेऊन आलेलो आहोत आणि त्याला काय सांगितलं? तुला 2 महिन्याचा आम्हाला वेळ दे. ओके, त्यांनी काय सांगितलं? 2 मंथचा टाइम दिलेला आहे त्यांनी. 2 महिन्यानंतर आम्ही तुला पैसे परत करू. क्लिअर? ओके. देन क्रेडिट अलाउड टू कस्टमर, जसं आपण रॉ मटेरियल परचेस केलेलं आहे क्रेडिट वरती उधारीवरती, तसं आपण उधारीवरती सेल सुद्धा करतो. क्लिअर? उधारीवरती जेव्हा सेल करतो तेव्हा कस्टमरना आपण टाइम दिलेला आहे. पैसे परत करण्यासाठी तू किती पिरियड यूज करू शकतोय? 3 मंथ. 3 महिन्यानंतर जो काही आपला ट्रान्झॅक्शन झालेला आहे उधारीचं क्रेडिटचं ते 3 महिन्यानंतर पैसे तू परत कर. क्लिअर? देन ऍव्हरेज कॅश बॅलन्स, आणि मिनिमम तुमच्याकडे ही सगळी प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी कॅश बॅलन्स किती आहे तर 40,000. ओके, so this is all about problem. Wages and overhead are paid in the beginning of next month. हा नेक्स्ट मंथ म्हणजे 1 महिन्याचा पिरियड असतो. जे करंट लायबिलिटी आहे आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग ओव्हरहेड, त्याचा पिरियड असणार आहे 1 महिन्याचा. ओके. Then in the production all the material are charged in the initial stage and wages and overhead occur evenly. जस्ट इन्फॉर्मेशन दिली जाते की ती कंटिन्युअस प्रोसेस मध्ये पे केलेली आहे. फार टेन्शन घेऊ नका, खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. फक्त प्रॉब्लेम बघितला की त्या प्रॉब्लेम मध्ये पिरियड जो दिलेला आहे तो कसा दिलेला आहे हे आधी क्लिअर असलं पाहिजे. कसा इन द सेन्स तो मंथ मध्ये आहे, डे मध्ये आहे की वीक मध्ये आहे हे आधी क्लिअर करायचं. आता प्रॉब्लेम रीड केल्यानंतर तुमच्या काय लक्षात येतं? प्रॉब्लेम इज बेस्ड ऑन मंथ. क्लिअर? प्रॉब्लेम इज बेस्ड ऑन मंथ म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल? जे कॅल्क्युलेशन करायचं आहे एका वर्षामध्ये किती मंथ असतात? बोला. 12 असतात. याच्याबद्दल कोणाला डाऊट आहे? नाही. म्हणजे क्वांटिटी डिवायडेड बाय 12. आधी जे क्वांटिटी आहे ती एका महिन्यामध्ये कन्वर्ट करून घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर आपण काय करतो? प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो.
एक छोटी कॉस्ट शीट तयार करायची आणि मग आपण फॉर्मॅट कडे येणार आहोत. चलो लेट स्टार्ट. फॉर्मॅट ड्रॉ करून घ्या. आपापसामध्ये आवाज नको. फॉर्मॅट ड्रॉ करून घ्या. वर्किंग कॅपिटल एस्टिमेट और वर्किंग कैपिटल रिक्वायरमेंट. वर्किंग कैपिटल एस्टिमेट और वर्किंग कैपिटल रिक्वायरमेंट. फर्स्ट कॉलम पर्टिकुलर. पर्टिकुलर. सेकंड कॉलम युनिट पर मंथ किंवा फक्त युनिट म्हटलं तरी चालेल. युनिट. देन थर्ड कॉलम रेट. नेक्स्ट कॉलम मंथ and inner column and outer column. Inner column and outer column. चला फॉर्मॅट कंप्लीट. देन आता आपल्याला ती वर्किंग नोट कंप्लीट करून घ्यायची आहे. प्रॉब्लेम मध्ये या टोटल क्वांटिटी किती आपण प्रोड्यूस करणार आहोत वर्षभरामध्ये. 30,000. प्रॉब्लेम इज बेस्ड ऑन मंथ म्हणून क्वांटिटी आहे ती आपल्याला मंथ मध्ये कन्वर्ट करायची आहे. सो वर्किंग कॅपिटल वर्किंग नोट मध्ये या 30,000 30,000 डिवायडेड बाय 12 करा. क्वांटिटी मिळेल 30,000 डिवायडेड बाय 12. क्वांटिटी किती मिळाली मग 2,500. आलं का सगळ्यांचं आन्सर सेम. 30,000 डिवायडेड बाय 12 क्वांटिटी मिळेल 2,500. आता आपल्याला काय करायचं असतं एक छोटी कॉस्ट शीट तयार करायची आहे ज्यामध्ये मटेरियल लेबर ओव्हरहेड आणि आपल्याला सेलिंग प्राइस काय करायची आहे कॅल्क्युलेट करायची आहे. तो वर्किंग नोट मध्ये या. अगेन हेडिंग द्या रॉ मटेरियल. रॉ मटेरियल. वेजेस. रॉ मटेरियल वेजेस. ओव्हरहेड. रॉ मटेरियल वेजेस ओव्हरहेड. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला याचे रेट दिलेले असतात. रॉ मटेरियलचा रेट दिलेला आहे 6 पर युनिट. वेजेसचा रेट दिलेला आहे 1 पर युनिट आणि ओव्हरहेडचा रेट दिलेला आहे 2 पर युनिट. सो ऍज इट इज तिथे पुटअप करून घ्या. रॉ मटेरियलचा रेट 6 दिलेला आहे. वेजेसचा रेट दिलेला आहे 1 पर युनिट आणि ओव्हरहेडचा रेट दिलेला आहे 2 पर युनिट. लक्षात येतंय का आपण काय करतोय. टोटल करा. टोटल कॉस्ट मिळेल किती आली कॉस्ट 9 रुपीज कॉस्ट मिळाली. ओके याला हेडिंग द्या टोटल कॉस्ट. देन प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सेलिंग प्राइस दिलेली असते. सेलिंग प्राइसचा रेट किती बघा. सेलिंग प्राइस पर युनिटचा रेट आहे 10. तो सेलिंग प्राइसचे इथे पुटअप करा 10. सेलिंग प्राइसचे इथे रेट येईल 10 आणि मग प्रॉफिट मिळेल तुम्हाला
10 मायनस 9 प्रॉफिट किती मिळेल ₹1. दिस इज कॉस्ट शीट. कॉस्ट शीट लक्षात आली का बघा. कॉस्ट शीट समजणं खूप महत्वाचं आहे. खूप सिंपल आहे, फार काही डिफिकल्ट नाहीये. मटेरियल लेबर ओव्हरहेड तिन्हीची टोटल केल्यानंतर टोटल कॉस्ट मिळते आणि सेलिंग प्राइस प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. तो सेलिंग प्राइस मायनस टोटल कॉस्ट केल्यानंतर प्रॉफिट. क्लिअर सगळ्यांना. चल आता या फॉर्मॅट कडे. ही झाली वर्किंग नोट. फॉर्मॅट मध्ये या. हेडिंग द्या करंट असेट. करंट असेट. करंट असेट मध्ये फर्स्ट पार्ट काय होता स्टॉक. ओके. तो पहिला पार्ट मेन्शन करा स्टॉक. स्टॉक मध्ये फर्स्ट येईल स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. त्याच्यानंतर सेकंड पार्ट येईल स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस. स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस. स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस मध्ये 3 मटेरियल लेबर ओव्हरहेड. जसं काल फॉर्मॅट सांगितलेलं आहे त्या पद्धतीने फॉर्मॅट लिहून घ्यायचं. घ्या. करंट असेट मध्ये पहिला आला स्टॉक. स्टॉक मध्ये रॉ मटेरियल. वर्क इन प्रोसेस. वर्क इन प्रोसेस मध्ये 3 पार्ट. देन स्टॉक मध्ये थर्ड पार्ट येईल फिनिश्ड गुड्स. कितीपर्यंत कंप्लीट करून घ्या फटाफट. चला पहिला प्रॉब्लेम आहे. फार फास्ट होत असेल तरीही सांगा आणि काही डाऊट येत असेल तरी त्या वेळी विचारा. ठीक आहे. नाही आता आपण क्वांटिटी किती कन्वर्ट करून घेतली आहे 2500. ही प्रत्येक ठिकाणी पुटअप करून घ्या क्वांटिटी. प्रत्येक पॉइंटच्या पुढे 2500 क्वांटिटी आली पाहिजे. रॉ मटेरियल 2500. मटेरियल लेबर ओव्हरहेड साठी 3 ठिकाणी 2500 2500 2500. फिनिश्ड गुड्स साठी 2500. क्वांटिटी सगळीकडे सेम असतात. क्लिअर. लक्षात आलं सगळ्यांना. देन आता आपल्याला इथे रेट पुटअप करायचा आहे. आता ही कॉस्ट शीट जी दिलेली आहे त्याचा रेट आपण काय करतो इथे मेन्शन करू. लक्षात ठेवा. सो मटेरियलला मटेरियलचा रेट किती दिसतोय 6 रुपीज. सो 6 रुपीज पुटअप करा. आर यू गेटिंग. लक्षात येते सगळ्यांना. ओके. देन अगेन मटेरियलला मटेरियलचा रेट ₹6. लेबरला वेजीसचा रेट. वेजीस आणि लेबर सेम. ओके. सो वेजीसला वेजीसचा रेट ₹1 आणि ओव्हरहेडला ओव्हरहेडचा रेट ₹2. क्लिअर. इथेपर्यंत लक्षात आलं. ओके. देन फिनिश्ड गुड्स साठी टोटल कॉस्टचा रेट आपण काय करतो यूज करतो. सो फिनिश्ड गुड्स साठी पुटअप करा टोटल कॉस्टचा रेट जो आहे 9 रुपीज तो आपण मेन्शन. क्लिअर. इथेपर्यंत लक्षात आलं. आता आपल्याला मंथ काय करायचे आहेत प्रत्येकासाठी किती मंथ दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये तो मेन्शन करणार आहोत. प्रॉब्लेम मध्ये या रॉ मटेरियल. हे जे आहे रॉ मटेरियल हे किती महिन्यासाठी आपण घेतलेलं आहे. रॉ मटेरियल घेतलेलं आहे. मटेरियल इन हँड 2 मंथ साठी आहे. प्रोडक्शन टाइम आपल्याला दिलेला आहे 1 मंथ आणि फिनिश्ड गुड्स साठीचा पिरियड दिलेला आहे 3 मंथ. तो तिथे पुटअप करून. मटेरियल साठी दिलेला आहे 2 मंथ. देन पूर्ण वर्क इन प्रोग्रेस साठीचा पिरियड दिलेला आहे 1 मंथ आणि फिनिश्ड प्रोडक्ट साठीचा पिरियड दिलेला आहे 3 मंथ. पिरियड लक्षात आला. आता इथे एक लक्षात ठेवा लेबर आणि ओव्हरहेड हे किती लागू शकतात प्रोसेसिंग साठी हे कॉन्फिडेंटली कोणतीही कंपनी नाही सांगू शकत. म्हणून ते फॉर्म्युला यूज करतात. इथे आधी पिरियड पुटअप केला जातो आणि इथे 1/2
½ % इथे काय केले जातात, मेन्शन केले जातात. सो 0.5 इट इज फिक्स फॉर्म्युला. कोणताही प्रॉब्लेम असेल तरी लेबर आणि ओव्हरहेड साठी हे 0.5 फिक्स असणार. क्लिअर झालं का बघा सगळ्यांना? कोणाला डाऊट असेल तर हात वरती करू शकतो. क्लिअर झालं? फटाफट सांगा. चला कॅल्क्युलेट करा आता. 2500 इंटू 6 इंटू 2 किती येतील? कॅल्क्युलेटर उद्यापासून कंपल्सरी आहे. अकाउंटच्या लेक्चरला विदाउट कॅल्सी यायचं नाही. 30,000. ओके, पुटअप करा आउटरला 30,000. देन नेक्स्ट वर्किंग प्रोसेस 2500 इंटू 6 इंटू 1 15,000. इनर कॉलम मध्ये घ्या वर्किंग प्रोसेस. देन 2500 इंटू 1 इंटू 1 इंटू 0.5 कॅल्क्युलेट करा 1250. देन ओव्हरहेड 2500 इंटू 2 इंटू 1 इंटू 0.5 किती आले? 2500. इथेपर्यंत लक्षात आलंय का? बोला कोणाकोणाला क्लिअर झालं इथेपर्यंत? जरा हात वरती करा, मला दिसेल असं हात वरती करा. बीकॉम वाला नंतर सवय आहे हात वरती करायची. बीएमएस सगळ्यांच्या लक्षात आलं? ओके, व्हेरी गुड. फिनिश्ड गुड्सचा अमाऊंट सांगा किती येईल. आता याची आधी इनरची टोटल करून आउटरला घ्या. वर्किंग प्रोसेस किती येत आहेत बघा. 15,000 1250 अँड 2500 किती आले? 18,750. ओके, देन फिनिश्ड गुड्स किती येत आहेत बघा. 2500 इंटू 9 इंटू 3 67,500. स्टॉकचा सगळा पार्ट आपला इथे कंप्लीट झालेला आहे. क्लिअर झाला? स्टॉक नंतर येईल डेटर्स. सेकंड पॉइंट पुटअप करा डेटर्स. क्वांटिटी सेम 2500. क्वांटिटी सेम 2500. आता डेटर्स ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन सेलिंग प्राइस. नोट कुठेतरी लिहून ठेव. सेलिंग प्राइस जी दिलेली असते त्याच्यावरती आपण डेटर्स कॅल्क्युलेट करतो. सेलिंग प्राइस किती आहे? ₹10. 10 मेन्शन केला. हा, आता डेटर्स म्हणजेच कस्टमर. कस्टमर साठी पिरियड किती दिलाय बघा प्रॉब्लेम मध्ये. कस्टमर जिथे वर्डिंग असेल तो डेटर्सचा पिरियड असतो. क्रेडिट अलाउड टू कस्टमर किती आहे? 3 मंथ. तो 3 पुटअप करा 3 मंथ. कॅल्क्युलेट करा डेटर्स किती आले? 75,000. क्लियर? 2500 इंटू 10 सेलिंग प्राइस इंटू पिरियड 3 अमाऊंट मिळाली 75,000. ओके, देन थर्ड असणार आहे कॅश वगैरे काही दिलंय का प्रॉब्लेम मध्ये? कॅशची अमाऊंट काही आहे का बघा. कॅश आहे 40,000. तो कॅश पुटअप करा डायरेक्टली आउटर 40,000 आणि टोटल करंट असेट आता कॅल्क्युलेट करा. टोटल करंट असेट किती येईल बघा. 30,000 प्लस 18,750 प्लस 67,500 प्लस 75,000 अँड प्लस 40,000. ह्या कॉलमची सगळी टोटल करा किती येईल? 2,31,250. आली का सगळ्यांची सेम? कॅल्क्युलेटर यूज करा. हा, नाही इथे हेडिंग द्या टोटल करंट असेल. टोटल करंट असेल. दे बी पार्ट मध्ये आता लेस करंट लायबिलिटी. बी पार्ट मध्ये या लेस करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी मध्ये 3च आहेत. क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. पुटअप करून घ्या.
क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग वेजेस अँड आउटस्टँडिंग ओव्हरहेड. क्वांटिटी प्रत्येक ठिकाणी पुटअप करून घ्या. सेम 2500, 2500, 2500. चला देन क्रेडिटर्सला मटेरियलचा रेट, कारण क्रेडिटर्स म्हणजे काय, ज्याच्याकडून आपण रॉ मटेरियल घेतलेला आहे, म्हणून क्रेडिटर्सला नेहमी मटेरियलचा रेट यूज करायचा. वेजेसचा रेट दिलेला आहे, ओव्हरहेडचा रेट दिलेला आहे. कॉस्ट शीट मध्ये जे रेट आहे पुटअप करा. 612. क्रेडिटरचा रेट आहे 6, वेजेसचा रेट आहे 1 आणि ओव्हरहेडचा रेट आहे. क्लिअर, लक्षात येत आहे का? ओके. दे पिरियड पुटअप करा. क्रेडिटर्स म्हणजे आपण जे रॉ मटेरियल घेतलेलं आहे त्यांना किती दिवस आपण थांबायला सांगितले बघा बरं. क्रेडिट फॉर मटेरियल, क्रेडिट फॉर मटेरियल साठीचा पिरियड आहे 2 मंथ. आणि इथे वेजेस अँड ओव्हरहेड पेड बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट मंथ, म्हणजे वेजेस आणि ओव्हरहेडचा पिरियड असणार आहे 1 महिने. ठीक आहे. कुठे क्रेडिटर्स 2 मंथ, वेजेस 1 मंथ, ओव्हरहेड 1 मंथ. कॅल्क्युलेट करा. 2500 इंटू 6 इंटू 2 किती आले? 30,000. वेजेस 2500 इंटू 1 इंटू 1 2500. 2500 इंटू 2 इंटू 1 5000. आउटरला टोटल घ्या. टोटल करंट लायबिलिटी किती मिळेल? 37,500 मिळाली का? ए मायनस बी करा. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट मिळेल. किती आली बघा वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. ए मायनस बी. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट ए मायनस बी करंट असेट मायनस करंट लायबिलिटी किती व्हॅल्यू येणार आहे? 1,93,750. इज इट क्लिअर? कोणाकोणाला फर्स्ट प्रॉब्लेम क्लिअर झाला हात वरती करा फटाफट. थोडासा डाऊट असेल तर एवढा करू शकताय. सगळा क्लिअर झाला असेल तर पूर्ण करा. सगळ्यांना क्लिअर झाला? व्हेरी गुड, सगळे हुशार आहात. थँक्यू. सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय बघा सगळ्यांनी. The following information is presented by Tata and Sons Limited for the year ended 2013-14. Estimated yearly production 30,000 unit. ओके, वर्षभरामध्ये ते 30,000चं प्रोडक्शन येत आहे. देन रॉ मटेरियल ऑलरेडी कॉस्ट शीट इथे दिलेली आहे. रॉ मटेरियल आहे 5, वेजेस आहे 3, ओव्हरहेड हा आहे 2. कॅल्क्युलेट करा. टोटल कॉस्ट मिळेल, त्याच्यामध्ये सेलिंग प्राइस मायनस केल्यानंतर प्रॉफिट मिळेल. ओके. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये सांगितले. फर्स्ट, द कंपनी एक्सटेंडेड 2 मंथ क्रेडिट टू द कस्टमर. कस्टमर म्हणजे कोण? डेटर्स. लक्षात ठेवायचं, जो पहिला पिरियड दिलेला आहे डेटर्सचा तो किती आहे? 2 मंथ. ओके. नाही. सेकंड, द कंपनी मेंटेन 1 मंथ स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. कंपनीने किती महिन्याचा स्टॉक स्टोअर केलेला आहे?
1 मंथ एका महिन्याचा स्टॉक काय केलेला आहे, परचेस करून ठेवलेला आहे. सो पहिला पिरियड आहे 1 मंथ. द कंपनी मेंटेन 2 मंथ स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. फिनिश्ड गुड्स कंप्लीट होण्यासाठी कंपनीला 2 महिन्याची गरज असणार आहे. 2 मंथ ऑफ फिनिश्ड स्टॉक. देन द प्रोसेसिंग पिरियड इज हाफ अ मंथ. प्रोसेसिंग पिरियड साठी फक्त 15 दिवस लागणार आहे. एका महिन्यासाठी एक आपण मेन्शन करतो, तो 15 दिवसांसाठी 0.5. लक्षात आलं, नाहीतर 15 दिवस लिहा. 0.5. क्लिअर. देन द कंपनीज अलाउ 1 मंथ क्रेडिट बाय सप्लायर. सप्लायर कडून जे आपण रॉ मटेरियल घेतलेलं आहे त्यांना आपण काय सांगतोय, आम्हाला 1 महिन्याचा पिरियड द्या, मग आम्ही पैसे परत करू. सो हा असणार आहे क्रेडिटर्सचा पिरियड. वेजेस अँड ओव्हरहेड आर पेड 1 मंथ इन ॲरियर. जे आउटस्टँडिंग आहेत त्याचा पिरियड दिलेला आहे 1 मंथ. क्लिअर. कॅश बॅलन्स दिलेला आहे 8,125. बाकी ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे. चल कॅल्क्युलेट करा फटाफट. काही डाऊट असेल तर विचारू शकतो. थँक्यू.